उद्या 2 तारखेला महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्याचा शपथविधी सोहळा होणार आहे। त्या मंत्रिमंडळामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांचा समावेश व्हायला पाहिजे, हे आमच्या सर्व हिंगोलीवासियांच्या कार्यकर्त्याच्या वतीने मागणी आहे। कारण की हिंगोली, नांदेड, परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये तिसरी हॅट्रिक करणारे एकमेव आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब आहेत आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षमपणे पार्टी वाढवण्यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब हे सक्षम राहतील। अतिशय हुशार आणि चाणक्य आणि बुद्धिजीव आहेत। आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांना मंत्रिपद दिल्याच्या नंतर पार्टी वाढीसाठी तिन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा होईल आणि मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर जो उर्वरित विकास राहिलेला आहे हा हिंगोली जिल्ह्याचा पूर्ण होईल। यासाठी आमची सर्वांची आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांची मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा ही आमच्या वतीने श्री संत नामदेव महाराज यांच्या चरणी साकडं घातलेलं आहे। आतापर्यंत नामदेव महाराजांना आम्ही जे जे मागितलं ते आम्हाला नामदेव महाराजांनी दिलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा आमच्या मनातली जी इच्छा आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे आहे ते श्री संत नामदेव महाराज आम्हाला देतील अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो। आणि मी माझी